या 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 ये 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 बसा. सुट्टी झाली आज. सांभाळून बेस ना. अरे मला कशाला, तुम्ही घ्या. पहिलं करते नाही ना, देवाला दिले की नाही दिले? आधी देवाला 3 दिवस जमत नव्हतं म्हणून नाही केलं. त्यांच्यानंतर त्यांनी घे. दिलं. चालतं चालतं घे घे. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन फायनली. थँक्यू मॅम. बहुत 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 जास्त थँक्यू. किती वर्षानंतर? आणि आशा सोडून दिली. खरंच वाटलं नव्हतं त्यांचं चांगलं होईल म्हणून. रडायचं नाही आता, खुश होऊन चाललो ना आपण. तू रडते, बाळ पण रडत. नाही पण डॉक्टरांना देव याच्यासाठीच दिलं. बंद करते. झालं ना आता सगळं व्यवस्थित. आता रडायचं नाही है ना. आता खुश होऊन जायचं घरी. जवळ येशील बोल. कुठे जात तुम्हाला आठवण करतो. लई असे पेशंट आहे म्हणजे त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे जे बच्चू होत नाही. सांगतो तो ते म्हणतात की आम्ही इथं ट्रीटमेंट करणार. तुझ्या लग्नाला किती वर्ष झाले? माझ्या 5 वर्ष. आणि पहिलं बाळ कधी झालं होतं तुला? 1 वर्षा बाद. म्हणजे 4 वर्षांपूर्वी. हो ते पहिलं बाळ तुझं पायाळू होतं. हो. मग त्याची तुम्ही डिलिव्हरी कुठे केली? तिथेच कानपूरला. हो. मग ते नॉर्मली डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला. हो. मग तेव्हा काय झालं होतं? रिप्रेझेंटेशन होतं, टायमिंग होती. नॉर्मल करतो म्हटले म्हणजे सासूंनी एका सिग्नेचर देऊन टाकली नॉर्मल करायसाठी. आणि प्रायव्हेटमुळे ते नॉर्मल शक्यच नव्हतं ना. आणि डबल कॉर्ड होतं. पण ते प्रायमरी झालं काय मग तेव्हा काय झालं डिलिव्हर केलं? ते काढताना पूर्ण माझं ते ब्लड वगैरे सगळं फुटून गेलं. युरिनरी ब्लॅडर, लघवीची पिशवी फुटली. म्हणजे बच्चू डेथ झाला. तिने काय सांगितलं म्हणजे नॉर्मल आहे म्हणे. हेड फसलं होतं काढताना. म्हणजे त्याला नाही का नाळ लागलं. म्हणजे बाळाचं बाकी बॉडी आली पण डोकं अडकलं. मग ते कुठे काढलं? टियर करत चालले गेले. टियर मध्ये ब्लॅडरही डॅमेज झालं. नाही तिने काय केलं, कापड भरून टाकलं माझ्या. सांगितलं नॉर्मल आहे म्हणून. बाळ झालं नाही डिलिव्हर. बाळ डिलिव्हर होताना मुश्किल झाली. मग डोकं अडकलं बाळाचं. मग त्याच्यानंतर कुठे काढलं?